शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरूच आहे। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची चौकशी करण्यात येते। 900 कोटीच्या प्रकल्पांवरून सेना आणि भाजपामध्ये जुंपणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। जालन्याच्या खरपुडीमधील सिडको प्रकल्पात भूमाफियांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप केलेला होता। तर शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसतंय। 900 कोटींच्या प्रकल्पावरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपणार का? महायुतीत संवादाची तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। तर गणेश, काय सांगाल की शिंदे फडणवीसांमधलं कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसतंय। फडणवीसांकडून आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच तो जालन्यातला खरपुडी जो प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पामध्ये आहे तो आर्थिक गैरव्यवहार झालेला अशा प्रकारचं पत्र आहे। ते माजी आमदार संतोष सांबरे यांनी खरं तर मुख्यमंत्री यांना केला होता आणि यानंतरून या सगळ्या प्रकल्पाची आहे ती चौकशी करण्याचे आदेश एकंदरीत देण्यात आलेले आहे। साधारणतः हा सिडकोचा प्रकल्प आहे आणि 900 कोटी रुपयाचा प्रकल्प होता, कारण की ज्यावेळेस ही जमीन आहे प्रकल्पासाठी लागणारी भूसंपादन करण्यासाठी आदेश देण्यात आले होते आणि त्या भूसंपादन करण्याच्या अगोदर काही व्यावसायिकांनी खरं तर ही जमीन आहे ती घेतली आणि त्यानंतरून त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार केला गेला आणि त्यानंतर हा भ्रष्टाचार झाल्याचा आहे ते निदर्शनास आणून देण्यात आलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी हा सिडकोच्या प्रकल्पावरून आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये आहे तो झुंपलेली पाहायला मिळते, कारण की या सगळ्या प्रकल्पाची आहे ती चौकशी करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। गणेश दिलेल्या या माहितीसाठी। तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसतंय। कुठल्या घटनांनी महायुतीला सुरुंग लागलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 फेब्रुवारी सरनाईकांना डावलून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती। 7 फेब्रुवारी ठाण्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा। 9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी शिंदेंना वगळलं, वादानंतर त्यांची नियुक्ती। 10 फेब्रुवारी उद्योग खात्याचे अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल सामंतांची नाराजी। 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना। 17 फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। तर आता पाहतोय शिंदे आणि फडणवीसांमधलं कोल्ड वॉर अजूनही सुरूच आहे। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची आता चौकशी करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। 900 कोटीच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपामध्ये यावरून जुंपणार आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे हे आदेश देण्यात आलेले आहेत। जालन्याच्या खरपुडीमधील सिडको प्रकल्पात भूमाफियांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप सुद्धा केला होता, तर यामुळे आता महायुतीत बिघाड होण्याची शक्यता आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश आता फडणवीसांनी दिलेले आहेत, त्यामुळे शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसून येतंय। 900 कोटीच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपामध्ये आता वितुष्ट निर्माण झालंय का? शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे असं चित्र आता दिसतंय।